मित्रांनो, आपल्या जवळच्या माणसाला किंवा जीवाला गमावणे म्हणजे किती असह्य वेदना असणे हे शब्दात सांगता न येणारं प्रेम आहे. प्रेमाचं नातं फक्त माणसांमध्ये नसतं तर जीवजंतूंमध्येही तेवढंच खोलवर असतं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले एक हृदय पिळून टाकणारा व्हिडिओ याचीच जाणीव करून देतो आहे. यात एक नाग तळफळत प्राण सोडताना दिसतोय आणि त्याच्या शेजारी बसलेली नागिन फक्त आपल्या जोडीदाराकडे टक लावून पाहत राहते. या दृश्याने हजारो नेटिझनच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. आपलेच आपल्याला सोडून जातात तेव्हा होणारा वेदनादायक दुःखाचा क्षण अशी प्रतिक्रिया लोक या व्हिडिओवर देत आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते नाग जमिनीवर निष्पाण अवस्थेत पडला आहे तर नागिन त्याच्या समोर फणा पसारून भांबावल्यासारखी उभी आहे. तिच्या डोळ्यातला शून्यपणा, वेदना आणि असहायता अगदी स्पष्ट जाणवते. काही क्षण ती हलतही नाही, जणू काही तिला अजूनही विश्वास बसलेला नाही की तिच्या सोबती आता या जगात नाही. हा व्हिडिओ जानेवारी महिन्यात दानिश गुल जुनैद नावाच्या व्यक्तीने एक्स वर पोस्ट केला होता. त्यावेळी फारसे लक्ष वेधून न घेतलेला हा व्हिडिओ आता अचानक जोरात व्हायरल होत आहे. या दृश्याने लोकांची मनं अक्षरशः आदरवली आहेत. एका युजरने लिहिलं आहे, जेव्हा आपली कोणी निघून जातं तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दात सांगता येत नाहीत. तर अजून एकाने म्हटलं आहे, हे पाहून माझं हृदय तुटलं. काहींनी तर जीवजंतूंचं प्रेम मानवापेक्षा कितीतरी खोल असल्याचंही नमूद केलं आहे. मित्रांनो, नागनागिनीच्या प्रेमकथेला लोककथांपासून तर चित्रपटांपर्यंत अनेक पिढ्यांनी गौरवलं आहे. पण या वास्तव व्हिडिओमध्ये दिसलेला हा क्षण त्याहूनही जास्त हृदयस्पर्शी आहे. या भावनिक व्हिडिओला जरी खूप व्ह्यूज मिळालेले नसले तरी कमेंट बॉक्समधील भावना सांगतात की प्रेक्षक किती भावुक झाले आहेत. काहींनी या प्रसंगाला सर्वात मार्मिक दृश्य म्हटलं तर काहींनी हे प्राण्यांच्या नात्याचं खरं दर्शन असल्याचं सांगितलं आहे. याआधीही एक विशालकाय कोब्राचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तो लोकांवर हल्ला करताना दिसला होता. पण सध्याचा हा व्हिडिओ भीती नव्हे तर वेदना आणि प्रेमाची खरी ओळख करून देणारा आहे. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, धन्यवाद.